Welcome students, elementary students. Listen and watch. तुमच्या समोर एका रेक्टँगलमध्ये जॉमेट्रिकल डिझाईन हे मी काढलेलं आहे आणि अत्यंत वेगळ्या रंगामध्ये ह्याला मी रंगवलेलं आहे. बेसिक याच्यामध्ये कुठल्याही रंगाचा शेड तयार करण्यात आलेला नाही आहे. जसे मूळ रंग आहेत तेच रंग या डिझाईनमध्ये अप्लाय केलेले आपल्याला दिसतात. फक्त ह्याच्यामध्ये एक वेगळं टेक्निक आपण वापरलेलं आहे, ते म्हणजे स्टिपलिंग टेक्निक. मागची डिझाईन तुम्ही पाहिली असेल जी हाफ सर्कलमधली होती, त्याच्यामध्ये आपण असं त्याचे पार्ट्स केले होते असे ट्रायंगलनी. ह्याच्यामध्ये आपण असे डॉटेडनी स्टिपलिंग करून ती डिझाईनला हायलाईट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. डिझाईन हा विषय किंवा हा पेपर मध्येच तुमचं काहीतरी एक्स्ट्रा तुमच्याकडे काय आहे, म्हणजे डिझाईन तर रंगवतात तर सगळेच मुलं, पण या रंगवण्यामध्ये त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही काय अजून देऊ शकता किंवा तुमची क्रिएटिव्हिटी काय आहे त्या चित्रामध्ये, जेणेकरून आपल्याला त्या डिझाईनला तो जो तुम्हाला 2-2.5 तास वेळ दिलेला आहे, तो 2.5 तास वेळ त्या डिझाईनसाठी आपला खर्च झालेला आहे हे त्या पेपर तपासणाऱ्याला कळालं पाहिजे. तर आता बघताय तुम्ही, ही डिझाईन मी काढलेली आहे 24x18 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर त्याची लेंथ आहे आणि जिची हाईट जी आहे ती 18 सेंटीमीटर आहे. तर एवढ्या रेक्टँगलमध्ये आपण हे डिझाईन बनवलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी 1 2 3 ट्रायंगल मी घेतलेले आहेत. 3 सर्कल, 1 2 3 ट्रायंगल आणि 2 स्क्वेअर घेतलेले आहेत. तर हे 3 आकार जॉमेट्रिकल शेप प्लस 3 वक्ररेषा ह्या चित्रामध्ये आपण वापरलेले आहेत. म्हणजे जसं तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेलं असतं त्याचप्रमाणे आपल्याला चित्र दिलेल्या कागदावर आपल्याला काढायचं असतं आणि त्याच पद्धतीने नॉन ट्रान्सपरंट म्हणजे घट्ट रंग आपल्याला पोस्टर कलर त्या चित्रामध्ये आपल्याला द्यायचे असतात. ते तर मी दिलेलेच आहे. त्याच्या व्यतिरिक्त काय, आता डिझाईन तर मी पूर्ण जसं त्यांनी सांगितलं होतं प्रश्नपत्रिकेमध्ये, क्वेश्चन पेपरमध्ये, की एवढ्या रेक्टँगलमध्ये हे आकार टाका आणि चित्र रंगवा. तर ते आकार मी टाकलेले आहेत, चित्रे रंगवलेलं आहे. मग आता त्याच्या व्यतिरिक्त काय, तर त्याच्या व्यतिरिक्त आपण काय केलेलं आहे की आता हा समजा हा ब्लू कलर लाईट कोबाल्ट ब्लू आहे, तर कोबाल्ट ब्लूमध्ये त्याच्यानंतर हा ग्रीन आहे, सॅप ग्रीन आहे, त्याच्यानंतर हा क्रिम्झन रेड आहे, हा लेमन येलो आहे. तर त्याच्यामध्ये जाऊन आपण काही त्याच्यामध्ये काही क्रिएटिव्हिटी करता येते का, तर आपण स्टिपलिंग म्हणजे बारीक 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 असे डॉट त्याच्यामध्ये टाकून ती डिझाईनला आपण आकर्षक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हीच क्रिएटिव्हिटी आपल्याला या वर्षी पण आपल्याला वापरायची आहे. तुम्ही ही स्टेपलिंग टेक्निक जी आहे ते प्रत्येक डिझाईनमध्ये आपण अप्लाय करू शकतो. तर एकदा नक्की ही डिझाईन तुम्ही काढून बघा आणि अशा प्रकारची कुठल्याही प्रकार, तुम्ही फ्लॉवर पॉट असो किंवा टाईल्ससाठी डिझाईन असो किंवा टेबल क्लॉथ असो, पिशवीसाठी, कॅरी बॅगसाठी, कुठल्याही प्रकारच्या डिझाईनमध्ये आपण स्टिपलिंग टेक्निक हे वापरू शकतो. त्यासाठी फक्त आपल्याला बघा तुम्ही कसं स्प्रेडिंग झालेलं आहे, ते एकीकडे डार्क आहे, डार्क करत लाईट करत ते पॉईंट असे हायलाईट झालेले आहेत आणि मर्च झालेले आहेत ते पुढच्या रंगामध्ये. तर एकदा नक्की प्रयत्न करून बघा, या प्रकारे डिझाईन काढून बघा आणि चित्र काढून बघा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.